श्री स्वामी समर्थ महाराज की जय। आज आपण ऐकणार आहोत स्वामी चरित्र सारामृताच्या परंपरेतील स्वामी समर्थ महाराजांची एक अद्भुत आणि हृदयाला स्पर्श करणारी लीला। ही कथा आहे एका भक्ताची, ज्या भक्ताच्या जीवनात स्वामींनी अशक्य ते शक्य करून दाखवले। अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांचा दिवस नेहमीप्रमाणे भक्तांच्या गर्दीत जात होता। दूर दूरवरून लोक आपल्याला सुखदुःखांसह महाराजांच्या दर्शनाला येत। त्या काळात गावापासून जवळच बापू नावाचा एक गरीब पण प्रचंड भक्तिमान शेतकरी राहत होता। बापू रोज सकाळी उठून स्वामींना नमस्कार करून जय जय रघुवीर समर्थ म्हणत आपले काम सुरू करत। एका वर्षी बापूच्या शेतात पिके सुकू लागली। चारही बाजूंनी कर्ज, घरात आजारी बायको, गावात लोकांची निंदा, स्थिती अतिशय बिकट झाली। परंतु बापूने एक दिवसही स्वामी भक्ती सोडली नाही। एक दिवस तो अक्कलकोटला गेला आणि स्वामींच्या पायाशी बसून म्हणाला, महाराज, मी थकून गेलोय, तुमची करुणा हवी आहे। स्वामी शांत बसले, डोळे अर्धवट मिटलेले, काहीच उत्तर नाही। दुसऱ्या दिवशी पहाटे बापू झोपेतून उठताना त्याला एक आवाज ऐकू येतो, बापू, घाबरू नकोस, तू शेतात जा, जमीन तुला बोलवते। बापू घाबरतो, पण मनात स्वामींची आठवण करून शेताकडे जातो। शेतात पोहोचल्यावर त्याला वाऱ्याने तयार झालेला एक खोल खड्डा दिसतो। तो त्या खड्ड्यात बघतो आणि काय आश्चर्यचकित होतो। त्यात एक पुरातन धातूचा घडा दिसतो। बापू घडा उघडतो आणि त्यात नाणी, दागिने आणि जुनी मौल्यवान वस्तू दिसतात। बापू अचानक श्रीमंत झाल्याचे पाहून गावकरी म्हणू लागतात, हा काहीतरी जादूटोणा करून आला आहे। स्वामींचे नाव घेतो, पण काहीतरी काळे कृत्य करतो। गावात वाद वाढतो आणि प्रकरण पाटलांपर्यंत पोहोचते। बापू गावकऱ्यांना घेऊन थेट अक्कलकोटला पोहोचतो। स्वामी त्यावेळी वडाच्या झाडाखाली विसावलेले असतात। बापू कृतज्ञतेने म्हणतो, महाराज, मी खोटं काहीच केलं नाही, हे सर्व तुमची कृपा आहे। तेव्हा स्वामी जोरात हसतात आणि वडाच्या झाडाकडे बोट दाखवत म्हणतात, अरे, मी त्याला फळ दिलं आणि तुम्ही म्हणता हा झाडाला पाणी घालत नाही। गावकरी चक्रावून स्वामींकडे पाहतात। स्वामींचे डोळे अचानक तेजस्वी होतात। हा गरीब माझ्याकडे शुद्ध मनाने आला। त्याच्या घरात उपासमार होती। मी त्याची परीक्षा घेतली आणि जे त्याचे होते तेच त्याला परत दिले। गावकऱ्यांना लाज वाटले। ते बापूची माफी मागतात। स्वामींची लीला इथेच संपत नाही। त्या रात्री बापूच्या बायकोला स्वामी स्वप्नात दिसतात, तुझे सारे आजार निवळतील, उद्यापासून तू निरोगी होशील। दुसऱ्या दिवसापासूनच तिची तब्येत सुधारू लागते आणि डॉक्टरही चकित होतात। स्वामींच्या कृपेने बापूचे संपूर्ण घर सुख, समृद्धी आणि शांतीने भरून जाते। काही महिन्यातच बापू गावचा दानशूर आणि भक्तिमान व्यक्ती बनतो। त्याच्या घरी रोज स्वामी समर्थांचे नामस्मरण चालत असते। जय जय रघुवीर समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। लोक म्हणू लागतात, स्वामी हे दयामूर्ती आहेत, ते भक्ताची ओळख मन पाहून करतात। ही आपल्याला शिकवते भक्ती मनापासून असावी। स्वामी कधीही भक्ताला सोडत नाहीत। संगती ही फक्त परीक्षा असतात। स्वामींची कृपा क्षणात जीवन बदलून टाकते। बघा मित्र हो, किती सुंदर कथा आहे। स्वामी चरित्र सारामधील एक परंपरेतील ही एक कथा आहे। तर ही कथा कशी वाटला नक्की कमेंट करून सांगा। आणि आज नवनवीन आपण घेऊन येत असतो, तर स्वामी समर्थ भक्तांच्या मनातील श्रद्धा पाहतात। विश्वास, प्रामाणिकपणा आणि संयम असेल तर स्वामींची कृपा ही नक्कीच मिळते। चला तर आपण नंतर पुढच्या एका नवीन कथेसह भेटणार आहोत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।
तुम्ही जर आपल्या स्वामी लीला चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करून बाजूला बेल आयकॉन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे माझे नवीन व्हिडिओ जेव्हा पण मी अपलोड करेन तेव्हा सर्वात पहिला तुमच्याजवळ येतील. आणि अशाच आपण गुरुचरित्रातील कथा, नवनाथ महाराजांच्या कथा, नवनाथ महाराजांचे मंत्र, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अद्भुत लीला दाखवणाऱ्या कथा या आपल्या स्वामी लीला चॅनलवरती आपण पाहत असतो. चला तर आज ही कथा तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.